ए सुरत पिया के न छिन बिसुराई सुरत पिया के न छिन बिसुराई सुरत पिया के न छिन बिसुराई सुरत पिया के न सुरत पिया के न छिन बिसुराई सुरत पिया के न छिन बिसुराई हर हर दम उनकी याद आई हर हर दम उनकी याद आई सूरत पिया के न छिन बिसुराई सूरत पिया सूरत पिया सूरत पिया के न छिन बिसुराई सूरत पिया के न छिन बिसुराई हर हर दम उनकी याद आई हर हर दम उनकी याद आई सूरत पिया के न छिन बिसुराई हाँ नैनन औरन को समाए नैनन औरन को समाए नैनन औरन को समाए नैनन औरन को समाए तरपत हूँ बिल खतरैन निभाए तरपत हूँ बिल खतरैन निभाए तरपत हूँ बिल खतरैन निभाए रैन निभाए रैन निभाए हाँ अखियाँ निर असुवन जरलाए अखियाँ निर असुवन जरलाए अखियाँ निर असुवन जरलाए सूरत पिया सूरत पिया के न छिन बिसुराई सूरत पिया के न छिन बिसुराई नंदेश सर आता आपणाकडे येणार आहे. नंदेश सर आले म्हणजे धमाल असते, मजा असते, हे मी नेहमीच उल्लेख करतो आणि ती आज सुद्धा असणार आहे. बिलकुल. या विषयावर आपण यापूर्वी बोललेलो आहे की घरातच संगीत आहे अगदी अगदी. तुम्ही आलात म्हणजे बाबा येतात, हे माझं एक मागचं वाक्य होतं. तसे आज नवीन वर्षाच्या निमित्तानं पुन्हा एकदा बाबा इथं आलेले आहेत तुमच्या निमित्तानं. मला सांगायला खूप आवडेल की तुम्ही जसं म्हणालात की बाबाच्या मुळेच आम्ही त्याची पुण्याई आहे म्हणून आम्ही इथे आहोत. कारण बाबाच्यामुळंच जे काही शिकलो आहे आज, म्हणजे अजूनही मी म्हणतो की लोकसंगीत अजूनही मला कळलं नाही आहे, अजून खूप पल्ला आहे, गाठायचं आहे. पण जे काही बाबांना आम्हाला जे शिकवलं ते त्याच्यामुळे आज, आणि त्याच्यामुळे मी आज इथे या इतक्या दिग्गजांसोबत मी आज इथे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि जांभूळ अख्ख्यांना सुद्धा 25 वर्ष पूर्ण होतात. कशा आहेत भावना? खूप 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 आनंद होतो आहे. कारण आणि हे भाग्य माझ्या वाटेला येणार हे मला माहीत नव्हतं खऱ्या अर्थानं. जेव्हा नाटक मी 2012ला सुरुवात केली या नाटकाला, कोण करणार म्हणून, बाबाची भूमिका, ताकद नव्हती, म्हणजे भय होतं फार, कोण करणार इतकं मोठं त्याने उभं केलेलं, द्रौपदी, सूत्रधार आणि गायन आणि नाचण, हा ते मी तर घाबरलो होतो. पण या सगळ्या कलाकारांनी मला बळ दिलं आणि उभं केलं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी विचारलं आमच्या सहकाऱ्यांना जे बाबांपासून करत होते की तुम्हाला आता 25 वर्ष केव्हा होणार आहेत? आत्ता 2015. अरे म्हटलं वा, चला आपण नाटक सुरू करूया, नाटक बंद नको करूया आणि 100वा प्रयोग त्याच दिवशी करूया ज्या दिवशी 25 वर्ष पूर्ण होते. क्या बात आहे. आता येणार आहे तिच्याकडे जिची महाराष्ट्रातले सगळे रिक्षावाले वाट पाहत असतात. तू सतत म्हणतेस वाट बघतोय रिक्षावाला, वाट बघतोय रिक्षावाला. एकदा ते दे ना त्यांचे पैसे, किती वेळ त्याला तकवणार. रेश्मा, मनापासून स्वागत. आणि खरंच ही सुपर डुपर हिट गाणी आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच. टाळ्या सांगतात. खरं तर माझ्याकडे शब्द नाही आहेत, कारण जेव्हा मी स्टार्टिंग केलं 12 वर्षाची असताना मी सुरुवात केली, आणि माझ्यासाठी माध्यम काय होतं पुढे यायला, ते एकमेव म्हणजे कव्वाली क्षेत्र. वा. तर मी कव्वालीचे कार्यक्रम केले आणि अद्यापही करते, कारण माझी सुरुवात तिथून झालेली आहे. त्याच्यानंतर मला ऐकता ऐकता एकनाथ माळी, मुकुंदजी सोनावणे असे चांगले मार्गदर्शक लाभले. आणि खरं तर माझ्यासाठी जे स्ट्रगल केलं ते माझे काका आणि माझे वडील, बोलायला हरकत नाही आहे, खूप केलं आहे त्यांनी.
आणि त्याच्यानंतर कव्वालीतून ऐकता ऐकता मला चांगला रिस्पॉन्स मिळाला, प्रतिसाद चांगला मिळाला. त्याच्यानंतर मग 14 वर्षाची असताना वाट माझी बघतोय रिक्षावाला आणि नाखवा बोटीनं फिरवाल, काही 2 गाणी माझ्या नशिबात आली. आणि आज मला आनंद होतोय निलेशजी सांगायला की आज वाट माझी बघतोय रिक्षावाला हे आउट ऑफ इंडिया आहे. वा वा. आणि हा रसिकांचा आशीर्वाद आहे. बस बाकी शब्द नाही आहेत. थँक्यू. वा. आणि आता येणार आहे ज्यांनी सगळ्या जगाला वेड लावून टाकलेलं आहे. बर सर, हे बघा आम्ही बोलायच्या आधीच ते शांताबाई शांताबाई सगळे सुरू झालं. आणि सगळ्यात गमतीदार गोष्ट अशी की गेल्या सोमवारी जो एपिसोड सगळ्यांनी बघितला असेल, शांताबाई या गाण्यावर सगळेजण नाचले. पण जेव्हा नाना पाटेकर सर आले होते आणि महेश मांजरेकर ही 2 दिग्गज माणसं मंचावरती होती आणि शांताबाई हे गाणं सुरू झालं आणि नाना सरांनी ठेका धरला, महेश सर नाचले, कसं वाटतं? क्या बात आहे. प्रथमतः जीचे आभार आणि शांताबाईची कृपा. हे सत्य आहे, शांताबाईची कृपा झालेली आहे. नाना नाचले एवढे मोठे ग्रेट ॲक्टर आज कसलेले. परवा मी काल बघताना मला अक्षरशः माझं हृदय भरून आलतं. कुठं मी तो झोपडपट्टीत राहणारा एक आणि कुठं ते गाणं कोण नाचतंय माझ्या गाण्यावरती. आवाज तर माझाच माझ्या कानावर येतोय. जास्त लक्ष देऊन मी ऐकत होतो की खरंच माझाच आवाज आहे का काय, कुठला वेगळा लागला. आणि इतका आनंद की माझी मुलं देखील एकदम हर्षून गेलेत. मला परदेशातून फोन आले, कॅलिफोर्नियातनं फोन आहेत, मला लंडनवरनं फोन आहेत की शांताबाई आपलं महाराष्ट्राचं गाणं इथपर्यंत आलेलं आहे म्हणून. क्या बात. आज बरं वाटतंय मला ते ऐकून. वा वा वा. खरं तर शांताबाई खूप हिट झालेली आहे, पण याही आधी तुमची बरीच गाणी हिट झाली. त्यातलं एक गाणं म्हणजेच धनगरवाड्यात घुसला ग देव. तर ते गाणं जर तुमच्याकडून ऐकायला मिळालं तर खूप आनंद होईल. माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, अग माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, अग बानूच्या नादी फासला ग बाया धनगरवाड्यात घुसला, बानूच्या नादी फासला ग देव धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला ग देव धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला ग देव धनगरवाड्यात घुसला. मारून ग्वाड्याला गेला बानूच्या वाड्याला, काय बोलू ग येड्याला मला टाकील कोड्याला, टाकील कोड्याला मला टाकील कोड्याला, टाकील कोड्याला मला टाकील कोड्याला. माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, अग बानूच्या नादी फसला ग बाया धनगरवाड्यात घुसला. मी मराठी, झी मराठी.